नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही जाणार आहोत शिर्डीला। तर आज आम्ही कसं जातोय, ट्रॅव्हलिंग कसं आहे, एक्सपिरियन्स कसा आहे, फर्स्ट टाइम आम्ही आता वंदे भारतनी जाणार आहोत। तर आम्ही तुम्हाला सांगू, तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करू। तर आता आम्ही सगळे निघालोय, रेडी झालोय, कॅब ऑटो बुक केली आता आम्ही आणि आता 6 वाजले आणि आमची ट्रेन आहे 6:51 ची। सो आम्ही आता निघतोय, तर तुम्ही पण आमच्या सोबत चला। A few moments later. जर्नी एन्जॉय करा, स्टे ट्यून। बिग गर्ल इज रेडी। मग एक्साइटेड आहेस? मस्त थंडी भरली आहे। चला आता आम्ही जातो बाहेर। ऑटो नाही, कॅबने जातात। मला माहित नव्हतं कॅब बुक केलंय। तर आता आम्ही आलोय रेल्वे स्टेशनला। तर आमची गाडी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर येणार आहे। तर आम्ही गणपती बाप्पा मोरया। दादा तिथे आहे आमचा। मंडळी, आज स्पेशल डे आहे। काय आहे ते तुम्हाला संध्याकाळी कळेल। हा, तो आम्ही आता चाललोय प्लॅटफॉर्म नंबर 5 वर। गाईज, फर्स्ट टाइम आम्ही वंदे भारतने ट्रॅव्हल करतोय। असं वाटतंय फर्स्ट टाइम आहे, थोडंसं हे पण आहे, तडपण आहे। आज एवढी गर्दी पण नाहीये, तरी बघू। आज स्पेशल डे आहे कारण की आज मम्मीचा बर्थडे आहे। सो म्हणून आम्ही चाललो देवदर्शनासाठी। आम्ही आता तिचा बर्थडे आता संध्याकाळी सेलिब्रेट करू। बघा, तुम्ही पण आमच्याबरोबर बनून राहा। काय वाट बघतेस? गाडीची टायमिंग झालंय ना। टायमिंग झालंय पण अजून गाडी नाही आली। फर्स्ट टाइम चाललोय ना, जरा धग 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 धग। ते तर आमचं आहे, गाडी मिळेपर्यंत, सीट मिळेपर्यंत। सीट बुक आहे आमची, तरी पण सीट बुक आहे, पण पहिल्यांदा चाललोय, कुठे असेल काय शोधावं लागणार, त्यामुळे। One eternity later. फायनली आमची आली गाडी। चला आता आम्ही आतमध्ये बसल्यावर भेटतो। फाइनली चढ़लो। मम्मी के मन को शांति मिल गई। फाइनली आता कसं वाटतं? फायनली मिळालीच गाडी। कम्फर्ट तर आहे, काय काय दिलं ते सांगू मी नंतर तुम्हाला। थोडं आता आम्ही थोडं सेटल होतो वंदे भारत, मग तुम्हाला सांगतो पहिल्यांदा। तोपर्यंत स्टे ट्यून। तर फ्रेंड्स, हे बघा आमचं इथे स्वागत केलंय नाश्त्याने। हे तुम्ही समजू नका, हे फ्री आहे, हे आम्ही बुक करून घेतलेलं आहे ना मम्मी? तिकीट मध्ये इन्क्लूड आहे। हा, इन्क्लूड आहे। आता हे लोक सगळे एक एकच्या सीटवर जाऊन देतात। सो हे आहे, तर तुम्ही इथे बघू शकता इथे काय भेटलं। ओट्सचं एक बिस्किटचं पॅकेट आणि हे आहे कार्डमन चाय, म्हणजे आपण स्वतःच बनवायचं। आणि स्टिक दिले सेम दोन्ही ह्याच्यामध्ये दिले। हे घे, चहा बनव, बिस्किट खा। काय खाणार आहे? नेहमीप्रमाणे ट्रॅव्हलमध्ये काय खाते? काय आवडतं मला ट्रॅव्हलमध्ये जास्त खायला? केळ्याचे वेफर्स। बस, आता ही आमची 3 सीट्स आहेत आणि तिथे एक सीट भेटली आहे।
आता पप्पा तिथे बसले आणि तिथे अजून कोण आलं नाही म्हणून ते पण दादा पप्पावर शिफ्ट झालं. आल्या मला काय भेटलं ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा, प्रत्येकी आम्हाला बिस्लरीची बॉटल भेटली आहे आणि इथे हे ठेवायला स्टँड आहे. हे असं तुम्ही खाऊ शकता. आणि सोबत आम्हाला न्यूज कॉफी इंग्लिश पण आणि मराठी पण आहे तिथे लोकमत. हे आता आम्हाला इथे कॉफी सर्व करतात. ते तुम्हाला इन्क्लुडिंग घ्यावं लागतं. हे सगळं तुम्हाला आता बाहेरचं एवढं काही दिसत नाही आहे. रिफ्लेक्शन दिसते आतलंच. Please press the push switch available on the panel after use. Also, please don't throw anything in the commode to avoid choking. हे फोडायचं आणि गिळून टाकायचं. Roll. Control. आपली सोय करा. हे बघा, एकदम पद्धतशीर गरम पाणी दिलं. त्याच्यामध्ये हे आता कॉफीचे सॅशे टाकून घ्यायचं तुम्हाला. हे निसर्ग बघून मला एक गाणं सुचतं. हिरवा निसर्ग हा भक्तीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्गन छेडावे जीवनाचे गीत गावे गुणगुणावे ला 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 ला. सो चला, कॉफी बघा तुम्ही, रंग बघू शकता. एकदम बहलून आलाय रंग, बहलून. तर तुम्ही आता टेस्ट करून सांगा आम्हाला. आम्हाला तुमचं कॅप्चर करायचं आहे रिव्ह्यू. किचन स्ट्रॉंग आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. हे फेक आहे गाईस. तिला अजिबात आवडलं नाही. राहू दे. पप्पा ओट बिस्किट आवडलंय. पप्पा एकदम खुश आहे. कसं आहे ओट्स बिस्किट? कसं तिथे तुम्ही तोंडावरनीच बघू शकता. बिस्किट एकदम एक नंबर आहे. ओट्स सॉरी, आपल्या 2 बॅगांच्या मध्येच ठेवा. वंदे भारत तर ह्या ठिकाणी जमलेले आपले मान्यवर आमचे आई आणि आमचे बाबा. इथे नाश्ता आमचा आला आहे. तर तुम्ही मम्मी सांगेल आता तुम्हाला काय काय ते. तर बघूया काय काय आहे ते. ह्याच्यामध्ये आहे सांबारा. हो, सांबार आहे. सांबार आहे. ह्याच्यात मला असं वाटतं काय असेल सांग. उपमा, तुझा आवडता उपमा. नेक्स्ट ह्याच्यामध्ये दही आहे अमूलचं. हे असेल पराठा. थेपला गरम गरम आहे. हा हो, बघू. गरम आहे. ओके, पुरी आहेत. थेपला बोलतात त्याला, पुरी नाही. अजून आणि हे आहे लटी चक्क आहे. देते नाही. हे आम्हाला लास्टला घ्यायचं आहे. आता आमची आई साहेब बघूया, मास्टर शेफ. सांबार ठीक आहे. हे काय कळलं नाही तिथं काय ते. तर तुम्हाला भेटेल खायला. मग पण ठीक आहे. ओके, चला. ग्रीन सिग्नल दिल्या पप्पानी.
A few moments later. तर इथे बघा कोण आलंय. आले कोण? इथे आला आहे दादाचा आज लुक तुम्ही बघाल तर एकदम वेगळा आहे. म्हणजे ह्याच्या आधी त्यांनी असं कधी घातलं नव्हतं. असं वेगळं एकदम फंकी लुक आणलंय. फंकी आपल्या भाषेत चटारे पटारे पण तुम्ही बोलू शकता. पण चांगलं वाटतं ओव्हर साईज. मी कधीतरी ट्राय करेन. तुम्ही बघालच पुढच्या मैत्री माझ्या जागी कपडे घालतेच टी शर्ट असू दे. मी पण म्हणते माझे कपडे पण तू घालू शकतोस. मला असं काही छोटं वाटत नाही. माझे कपडे तू घालू शकतोस. पण त्याला आवडत नाही तुम्ही काय आजचा प्लॅन अचानक ठरला. अचानक म्हणजे 2 दिवस आधी मी प्लॅन आउट केलं की आमचं बर्थडे आहे तर आपण बाबांच्या दर्शनाला जाऊ. मी 2 दिवस आधीच तिकीट बुक केली होती आणि नकली मला ती भेटली आणि नकली आम्हाला 4 सीट भेटल्या कन्फर्म. आणि बघू शकता आम्ही कसं IT मध्ये बसलो आता इथे AC मध्ये. करून टाकण्यासारखं आहे खरंच. फर्स्ट टाइम बसलो वंदे भारतमध्ये. चांगला एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली. आल्या तर भाई फुल होतात ना फ्लाईटमध्ये बसल्यासारखं. आले काय वेलकम केलं मला. चाय कॉफी आणि तिसरं बिस्किट. लगेच अर्धा तासाने नाश्ता. Has come to a complete halt. नाशिकला आलोय आपण. Equipped with bio-vacuum toilet system. Please press the flush switch available on the panel after use. Also, please don't throw anything in the commode to avoid choking in toilets. म्हणजे हिला कसं वाटलं? मला ठीक वाटलं. म्हणजे मी तुला सरप्राईज दिलं ते. गजब बेइज्जती है. थँक्यू. हां म्हणजे माझं असं डोळे भरून आले माझे. ह्यांनी मला सरप्राईज दिलं. ॲक्च्युली प्रत्येक दिवस आईसाठीच असायला पाहिजे, आई वडिलांसाठी. पण आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये कमसे कम त्यांचा वाढदिवस तरी असं मेमोरेबल बनवायलाच पाहिजे मुलांनी. सो आज आम्ही तेच प्लॅन केलं. बघू आता मम्मीला कसं वाटतंय ते. 1 eternity later. तर आम्ही आलो साईनगरला. नाव वी आर गेटिंग आउट ऑफ द ट्रेन. खाली मग उतरायचं. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही उतरलोय. आता 11:07 झाले आणि इथे आम्ही आता साईनगर शिर्डीला पोचलो. ही बघा ही वंदे भारत. तेवढाच आहे ना. पण आता आम्ही रिक्षासाठी बघतोय. आम्ही जिथे रूम बुक केला तिथे ऊन खूप आहे. चला मम्मीची मैत्रीण पण आली आहे म्हणजे संगीता मावशी. तर बघू ती पण थांबली आहे वाटतं पुढे. प्रवास कळला नाही. हे नाही म्हटलं ना. आम्ही गप्पा टप्पा मारून आलो ना म्हणून. गप्पा पण आणि ट्रेन पण छान आणि क्लीन आणि सोबर होती.
असं सगळ्यांनी क्लीन ठेवलं तर आपली इंडियन रेल्वे स्वच्छ राहील. व्हेरी ट्रू, हे लक्षात ठेवा मित्रा. मावशीने आम्हाला सरप्राईज दिले. सरप्राईज दिले मला. बर्थडेचा सरप्राईज. बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. कशा आहेत म्हणजे? बरी, तू कशी? मी मस्त. मैत्रीण आली आहे माझ्या बर्थडे साठी खास. लांबून एकदम. मम्मीच्या गप्पा टप्पा. चल भेटूया पुढे. आम्ही इथून निघालो रिक्षा. लुटेरी रिक्षा. मावशी उतरली आता काकांसोबत दर्शनासाठी. ऍक्च्युली ते संध्याकाळीच निघणार आहेत म्हणून ते स्टेसाठी नाही आहे. आम्ही आता आलो आमच्या रूमच्या इथे. तुम्हाला दाखवू बरं कसं आहे. हे आता आम्ही पोहोचलो साई भक्त निवासमध्ये. बघू शकता खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि हे आपले मंडळी. तर आपण आता पोहोचलोय साई भक्त निवासमध्ये. साई भक्त निवास आम्ही पोचलोय आता. आता रूम बीमच्या हे करून रूम ताब्यात घेऊ तिथे आणि संध्याकाळी आम्ही दर्शनाला. बरं चला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आम्ही आता एंट्री घेतलेली आहे. इन्क्वायरी काउंटर आहे. इथे वेटिंग एरिया आहे. कीज वगैरे देते. डॉक्युमेंट्स दाखवावे लागतात मला. शांत आणि छान वाटतं. गार्डन पण थोडं फ्रेश होतं. पुढे दाखवतो बघा. असं गार्डन पण आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेन. आम्ही आता जरा थकलो आहे गाईज. थकलं म्हणजे काय नाही, आराम करूनच थकलं. सो ही आपली बिल्डिंग आहे. बाबांचा फोटो. ओम साईराम. लिफ्ट्सनी जाऊया. मी आता चाललोय भोजनालयाच्या इथे. हा बघा फ्री प्रसाद मील. तुम्हाला मी दाखवतो 1 मिनिट. इथे भेटतं फ्री प्रसाद मील. इथे आता मी नाश्ता करायला चाललो. हे बघा प्लेट. आता हे प्लेटमध्ये तुम्हाला दिसेल मी काय काय घेतो. तर आता आम्ही जेवतो. डाळ भात आहे, चणे आणि मटकीची भाजी, ही बटाट्याची भाजी, चपाती आणि हे काहीतरी स्वीट आहे. इथे लाडू प्रसादचा काउंटर आहे जिथे आम्ही हे घेतलं ना आमचे कीज. तिथेच लेफ्ट साईडला आहे काउंटर. each 20. आमचं जेवण झालं. चांगला होता प्रसाद जेवणाचा. आता परत रूमवर चाललो. आता रेस्ट करू आणि मग संध्याकाळी आम्ही जाऊ मंदिरात. तर स्टे ट्यून. मला रूम पण दाखवायचं आहे.
आपण आता जरा आम्ही थोडं रेस्ट करू, मग दाखवू तुम्हाला रूमचं टूर देऊ आणि बाकीचे डिटेल्स पण सांगू तुम्हाला व्यवस्थित. गाइस हे आमचं रूम आहे. मला रूम टूर देतो मी. हे वॉशरूम आहे, हे आंघोळीचं, हे समजून जा. बेसिन समोर हा आहे मिरर. इथे 3 बेड्स आहेत. पप्पा यादू आणि ते सामान ठेवायला जागा आहे. तुम्हाला इथे सामान वगैरे तुम्ही ठेवू शकता. इथे साईबाबांचा फोटो आहे, खूप सुंदर. आणि इथे विंडो. असं छोटासा मस्त रूम आहे. नीट अँड क्लीन आहे. हां बोला, काय बोलता? एक्स्ट्रा बेड आपल्याला देतात. आम्ही 4 जण आहोत, तर 3 बेड होते, तर त्यांनी एक्स्ट्रा मॅट्रेस आणि ब्लँकेट वगैरे दिलं आपल्याला. Happy birthday to you. Happy birthday to you. Birthday dear. Happy birthday to you. आम्हा A few moments later. आता कुठे चाललो आपण? मंदिराकडे चाललं दर्शनाला. साईबाबा दर्शन. ओम साईराम. तर काय टाइम झालाय? 5:30 झालंय. थोडंसं रेस्ट केलं आम्ही आणि आता चाललोय दर्शनासाठी. तर तुम्ही पण चला आमच्या सोबत. ओम साईराम. ओम साईराम. कसं होतं दर्शन? बोला. आज गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती. आम्ही 4 वाजल्यापासून आतमध्ये होतो. आता नंबर लागला होता. किती वाजले आता? आणि दर्शन 9 वाजले. साईबाबांचं दर्शन एकदम जवळून झालं. आतमध्ये त्या मोबाईल न्यायला अलाउड नव्हतं म्हणून तिथल्यातलं काय शूट करता आलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती गर्दी आहे भाविकांची. आम्ही आता मार्केटला फिरणार आहे आता जरा. सुषमाचा वाढदिवस आहे 50वा. तर काय ते आता इथे पार्टी बिटी काय ते करू आम्ही. रूमवर जाऊ. माझी इच्छा होती की 50वा वाढदिवसाच्या निमित्ताने मी साई दर्शन घ्यावं. ती इच्छा माझी पूर्ण झाली. साईबाबांनी इच्छा पूर्ण केली. ओम साईराम. दर्शन आमचं झालं साईबाबाचं. मस्त जवळून दर्शन झालं. दिवसाची इच्छा होती. तर आता आम्हाला भूक पण लागली आहे. तर समोरच इथे साई अमृत म्हणून हॉटेल आहे. तिथे आता आम्ही आलो. तर आता आम्ही ते डिनर करणार आहोत. काय आलं आहे? मसाला पापड आलेला आहे. तर या तुम्ही सगळ्यांनी पार्टी एन्जॉय करायला. आता सध्या तर आम्ही एन्जॉय करतो. सगळ्यांचे कॉल येतात कुठे आहेत. तर आम्ही तिला बड्डे करायचा आहे. मुलांचा प्लॅन आहे. सरप्राईज. थँक्यू सगळ्यांनाच. माझ्या वाढदिवसाचे एवढे तुम्ही व्हॉट्सअपवरून फेसबुकवरून कॉल करून प्रत्यक्षात
लिंक दिलं, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सगळ्यांना मनापासून आभार. धन्यवाद. आता काय सेकंड काय मागवलं हे मंचाव सूप. जरा ठीक आहे, घसा हे झालाय, सर्दीसारखं वाटतंय म्हणून म्हटलं जरा गरम गरम मंचाव सूप मागवलंय आणि त्याच्याबरोबर कुरकुरीत शेव. साई अमृतची स्पेशल पावभाजी. टेम्पटिंग वाटते खूप. मीच घेतला पावभाजी कारण की मला त्याची क्रेविंग करत होती. मला चीजनी आणि पनीरनी ग्रेट केलं. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं. बाकी सगळे एन्जॉय करतात त्यांचं. गाइस मी तुम्हाला पावभाजीची टेस्ट सांगते. या डिशमध्ये पावसाळ्यात होत असेल ना. माझी सांगते आणि थोडं वेट केलं. मस्त आहे. पनीरची पण टेस्ट येते, पावभाजीची पण चीजचं पण, बटरचं पण फील येते. ठिकाणी हे काय मागवला? पनीर बटर मसाला आणि रोटी. हे ह्या लोकांचं खाणं. आणि हे माझं. मग ह्यांना विचारूया आता कसं टेस्ट आहे ह्याची. टेस्ट करते ना. म्हणजे स्पायसी पण नाही, मीडियम आहे. मीडियम पण आहे. स्वीटनेस थोडासा. मस्त. आवडलं? आता अजून एक येणार आहे माझं ऑल टाइम फेवरेट. ते दाखवतो तुम्हाला काय ते. तू पण टेस्ट कर है ना. स्वीट आणि हे एकदम रोस्ट केलेलं आहे रोटी. ह्याचं माझं फेवरेट. गरम गरम आलंच. दाल तडका आणि जिरा राईस. हॅपी फेस. दादा एक नंबर आहे. स्पेशली दाल तडका आणि जिरा राईस अव्वल. उसका फेवरेट आहे. हायली रेकमेंडेड ब्रो. आज माझा दिवस आहे ना, मग सगळ्यांना थंड थंड आईस्क्रीम. आता एवढा भारी जेवलोय तर थोडं आईस्क्रीम पाहिजे ना. या मंडळी आईस्क्रीम खायला. आणि रस्त्याने शिर्डी रस्त्याला आम्ही चालतोय. जेवल्यानंतर थोडासा वॉक करतोय, जेवण जास्त झालंय. फायनली गाईज वी आर रिच टू आवर डेस्टिनेशन. आणि खरं तर बोलू ना, वॉक करून खरंच बरं वाटलं कारण की खूप हेवी झालेलं आम्हाला. आणि आता आम्ही चालतोय.
तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आता कुठे जाऊया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.